सपना अभिजित शरणागत या बाळंतिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शबाना हॉस्पिटल व नर्सिंग होम तसेच हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शबाना खान यांची नोंदणी तातडीने रद्द करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। त्याच्यामध्ये एकही आपल्याला न्याय मिळू द्यायचा आहे। याच्यामध्ये सुमेरा खान आणि दुसरे कोण मारले सगळे काय आयशा मोहम्मद आणि सुमेरा खान तू आता घोषणा चालू कर। छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर शबाना खान विरुद्ध आपला समाजात अरे ऑफिसला आहे ते निदर्शने चालू आहे। मेरा खानला न्याय, मेरा खानला न्याय, आयशा मोहम्मदला न्याय, आयशा मोहम्मदला न्याय। सपना शरणागत तिला डॉक्टर शबाना खान यांच्या हॉस्पिटलमध्ये करता ऍडमिट करण्यात आलं होतं। डिलिव्हरी नॉर्मल होईल असं शबाना खान यांच्या वतीने सांगण्यात आलं। काही काळानं सिझेरियन करावं लागेल असं कुटुंबियाला सांगलं। सिझेरियन झाल्याच्या नंतर तब्येत खालावल्याच्या नंतर डॉक्टर शबाना खान यांनी सपनाला ऍपल हॉस्पिटल या ठिकाणी स्थलांतरित केलं। तिची प्रकृती जास्त खालावली आणि तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला। डॉक्टर शबाना खान यांनी प्रसूती दरम्यान ज्या अक्षम्य चुका केल्या त्या चुकांमुळे सपना शरणागतीचा मृत्यू झाला। डॉक्टर शबाना खान यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्या त्या चुकामुळे एका तरुणीचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झाला। तिच्या कुटुंबियांनी आज आंदोलन करण्यात येत आहे। काय विषय? शहाबाजार या परिसरामध्ये डॉक्टर शबाना खान यांचं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सपना शरणागत नावाची मुलगी, तरुण मुलगी, सुंदर मुलगी, तारुण्यात असलेल्या मुलीला डिलिव्हरीसाठी नेण्यात आलं। 8 तारखेला सकाळी त्या मुलीला हजर करण्यात येतं, तिथं शरीक करण्यात येतं आणि रुटीन प्रमाणे शबाना आजमी यांनी सांगितलं की सामान्य म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होईल। काही वेळामध्ये 2-3 तास गेल्यानंतर पेशंटला सांगण्यात आलं की तिच्यावरती शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्याच्यानंतर तिच्यावरती शस्त्रक्रिया केली आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी डबल शस्त्रक्रिया होऊन अंत झालेला आहे। आणि आज प्रसूती झाल्याच्या नंतर त्या मुलीच्या मागे एक छोटीसं मूल आज त्या ठिकाणी त्या घरामध्ये आहे। हा जो वैद्यकीय सर्व क्षेत्रामध्ये चालू असलेला अनागोंदी कारभार आणि डॉक्टरांची मनमानी हा खरं तर अत्यंत ज्वलंत आणि मुद्दा महत्वाचा आहे। कारण साऱ्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडतात, परंतु या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर लोकांची देखील एक लॉबी आहे आणि ही लॉबी प्रत्येक डॉक्टर त्या ठिकाणी ते जात पंथ पाहत नाही। एरवी भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान करतील, परंतु या क्षेत्रामध्ये मग तो कुठल्याही जरी जातीचा डॉक्टर असला तर ते डॉक्टर एकमेकाला सहाय्य करतात, कारण चोर चोर मावसरे भाई हे सर्व आहेत। म्हणून त्या डॉक्टरला त्यांनी प्रोटेक्ट केलं। प्रोटेक्ट केल्याच्या नंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्याच्या नंतर आज 2 महिन्याचा कालावधी होऊन गेला, 2-3 महिने झाले, परंतु कुठल्याही पद्धतीनं पोलीस प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। इथले जे काही वैद्यकीय बोर्ड आहे, मेडिकल बोर्ड आहे, त्या बोर्डाने तात्काळ स्वरूपामध्ये या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेले शबाना डॉक्टरच्या बाबतीत त्यांचा अभिप्राय देणं आवश्यक होतं, परंतु तो त्यांनी दिलेला नाही।
याचा अर्थ जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मिलीभगत होऊन या प्रकरणाला टाळाटाळ करून बगल देण्याचं काम होत आहे. आमचं म्हणणं असं आहे आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीनं की या ठिकाणी या पद्धतीने चाललेला हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जो काही घोटाळा आहे, प्रत्येक डॉक्टर दोषी आहेत आणि शबानाच्या निमित्तानं आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. त्याच्यावरती लवकरात लवकर तात्काळ कारवाई करून शबाना डॉक्टरचा परवाना रद्द करावं, तिचं हॉस्पिटल बंद करावं आणि हे फक्त सपना शरणागतच्या पुरतं मर्यादित नाही, तर फार मोठी श्रंखला, फार मोठी साखळी शबाना हॉस्पिटलमध्ये घडलेली आपण पाहतोय. आज या ठिकाणी कार्यक्रमात इथे मुस्लिम महिला देखील आलेल्या आहेत. सुमेरा पठाण, डॉक्टर आणि आयशा मोहम्मद, सुमेरा खान आणि त्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आवर्जून आलेले आहेत. म्हणजे डॉक्टरांनी हे फक्त पेशंटला जनावर समजतात. त्यांना जात धर्म पंथ काही नसतो. त्यांना फक्त पैसे कमवायचे. माणसाची चिरफाड केली काय, माणसं मेले काय, डॉक्टरांना त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही. मागील 3 महिन्यापासून आपण न्यायासाठी मागणी करतायत, सगळीकडून फक्त टाळाटाळ होते, कसं बघताय? हे टाळाटाळ होते म्हणून आता आम्ही गांभीर्याने वास्तविक निवडणुकीचा पिरियड आहे. पोलीस यंत्रणा या बाबतीमध्ये सांगितलं की या प्रकरणात जोपर्यंत या साऱ्या महिलांना सपना शरणागत तर आता आमच्या समोर आहेच, पण त्या निमित्तानं आणखी आम्ही त्या डॉक्टरच्या परिसरामधल्या अनेक लोकांच्या चौकशा करू, सारेचे सारे गोळा करू आणि या संबंधामध्ये तीव्र असं मोठं आंदोलन आम्ही लवकरात लवकर उभं करू. या आंदोलनाच्या निमित्तानं आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं मी एक मात्र शाश्वतपणे सांगतो की आम्ही कुठलंही आंदोलन तडीस पार केल्याशिवाय करत नाही. याला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हे आंदोलन शेवटपर्यंत चालू आणि या सर्व पीडित कुटुंबांना सपना शरणागत सोबतच सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम करू. इथलं जे काही वैद्यकीय बोर्ड आहे हे वैद्यकीय बोर्ड तात्काळ बदलण्यात यावं, कारण या लोकांची आम्हाला कुठली खात्री नाही आणि याच्याऐवजी औरंगाबादच्या बाहेरचं कुठलंही असलं वैद्यकीय मंडळ या निमित्तानं आम्ही त्याची मागणी करीत आहोत. हे जर झालं नाही तर येणाऱ्या 8 दिवसात पुन्हा विचार विनिमय करून आम्ही लवकरात लवकर एक तीव्र स्वरूपाचे मोठ्या आंदोलनाची तयारी करणार आहोत.